नमस्कार मंडळी. कांदा उत्पादक शेतकरी आणि बासमती तांदूळ हे जे शेतकरी यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो एका वर्षासाठी कायम असणार आहे. कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात शुल्क हटविण्यासह खाद्यतेलावरही आयात शुल्क वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरही आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा आणि बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मानला जातोय. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काही खुशी काही गम झालेला आहे. कांद्यासह बासमती तांदळावरील निर्यात मूल्य रद्द करण्याबरोबरच खाद्यतेलावरही आयात शुल्क वाढवण्याचा आग्रही मागणी महाराष्ट्र सरकारनं लावून धरलेली. त्याच देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावरील मूल्य शुक्रवारी रात्री केंद्र सरकारने हटविले. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली. त्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा आणि मोठा भाव मिळणार आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या किमतीतही वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासंबंधी कांदा आणि सोयाबीन आणि बासमती तांदळाच्या प्रश्नासंबंधी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा केला होता. त्या दृष्टीने कारवाई करण्यात आली होती. केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात शुल्क हटविले. तसेच खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यात सातत्याने पाठपुरावा केला. त्या मागणीला केंद्र सरकारने घातलेल्या या निर्णयाचा देशातल्या कांदा आणि बासमती तांदूळ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारकडून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या आणि अमित शहा यांचे, केंद्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. त्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना मोठा यामुळे दिलासा मिळणार आहे. कांदा आणि सोयाबीन, कांद्याला भाव चांगला आहे सध्या 35 ते 40 रुपये किलो. त्यामुळे निर्यात जर वाढली तर हाच भाव 60 ते 70 रुपये किलो दराने हा कांदा विकला जाऊ शकतो. आणि सध्या सोयाबीनला 4000 ते 5000पर्यंतचा दर आहे. आणि त्यामुळे निर्यात शुल्कात जर वाढ केली असेल तर हेच सोयाबीनचे दर 6 ते 7000पर्यंत क्विंटलपर्यंत जाणार आहेत असा अंदाज वर्तविला जाते.